संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप वारंवार होताना पाहायला मिळतोय। बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंनी हे दावे केलेले आहेत। ज्या रणजित कासलेवरती कारवाई झाली होती, याच जिल्हा कारागृहामध्ये जे कारागृह आहे याच कारागृहामध्ये रणजित कासलेला ठेवण्यात आलं होतं। याच जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी वाल्मिक कराड आहे। वाल्मिक कराडला जिल्हा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप झाला। याच जिल्हा कारागृहामध्ये रणजित कासले आरोपी म्हणून ज्यावेळेस जिल्हा कारागृहामध्ये गेला त्यावेळेस वाल्मिक कराडला व्हीआयपी जेवण, चपाती, चहा आणि विशेष साहित्य मिळत असल्याचा आरोप रणजित कासलेने केला। याच जिल्हा कारागृहाचे जिल्हा कारागृह अधीक्षक जे आहे ते मुलानी आहेत आणि याच मुलानी यांची बदली आता करण्यात आलेली आहे। आणि याच प्रकरणी आता या मुलानी जे आहे जिल्हा कारागृह अधीक्षक त्यांच्या जागी रत्नागिरीवरनं रामराजे चांदणे यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती समोर आली आहे। बक्सार मुलानी यांनी कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी त्याचबरोबर जे की संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी हे प्रकरण धावल्याचे देखील चर्चा बीडमध्ये पाहायला मिळते। आणि याच अनुषंगानं बक्सार मुलानी यांची बदली झाल्याचे देखील समोर आलेलं आहे आणि त्यांच्या जागी रत्नागिरीवरनं रामराजे चांदणे यांची नियुक्ती बीड जिल्हा कारागृहामध्ये होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईत योगेश काशीद,